नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा विषय असा आहे की आज आम्ही जाणार आहोत मुंबई या ठिकाणी असलेलं सिद्धिविनायक मंदिर। तर या सिद्धिविनायक मंदिराला आपण भेट देणार आहोत। तर आता मी नवी मुंबईमध्ये आहे। नवी मुंबईतून आम्हाला ठाणे मार्गे ठाण्याला उतरून परत दादरला जावं लागेल। तर हा खूप छोटासा प्रवास आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप छोटा असणार आहे। त्यामुळे तिथपर्यंत कसं जायचं आणि तिथे काय काय आहे, किती गर्दी, किती या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील। तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता आम्ही दादर स्टेशनला उतरलोय आणि आपल्याला जायचं आहे आता दादर वेस्टला, जे की तिथे फुल मार्केट आणि फळ मार्केट वगैरे लागेल आपल्याला। आणि हे समोर दिसतंय त्या दादर स्टेशन आहे आणि इथूनच सरळ आपल्याला चालत जायचं आहे। संडे असल्या कारणाने खूप गर्दी दिसत होती आजूबाजूला आणि सरळ गेल्यावर दोन रोड येतात, लेफ्ट आणि राईटला। आपल्याला लेफ्ट साईडला वळून सरळ चालत जायचं आणि पुढे एक मंदिर लागेल आपल्याला। हे बघा, हे ते मंदिर, इथून आपल्याला क्रॉस करून राईट साईडला सरळ चालत जायचं आहे। आम्ही रिक्षाने किंवा टॅक्सीने न जाता चालण्याचा मार्ग निवडला आणि आम्ही चालत निघालोय। आणि इथे आपल्याला परत क्रॉस करायला लागला हा रोड, प्रबोधनकार ठाकरे रोड आहे मला वाटतं हा। तर हा क्रॉस करून आपल्याला परत तिकडे पुढे जायचं आहे आणि दुपार असल्या कारणाने ऊन खूप लागते, त्यामुळे थोडी घामाघूम परिस्थिती झाली आपली। आणि पुढे गेल्यावर अजून दोन रोड लागतात, ते क्रॉस करून सरळ सरळ चालत जायचं आहे इथे ह्या रोडने। आणि समोर दिसतंय ते आपले बाप्पाचं मंदिर। आम्ही जस्ट आता मंदिराच्या आतमध्ये एंटर केलं आहे। बघा आमचा भाग हा बाप्पाची मूर्ती स्क्रीनवर दिसते इथे सिद्धिविनायक। मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर गणपतीचे एक प्रसिद्ध आणि पवित्र स्थान आहे, जे भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ओळखले जाते। विशेषतः ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे। याचे बांधकाम 19 नोव्हेंबर 1801 रोजी लक्ष्मण विटू आणि देवूबाई पाटील यांनी केले होते। खूप जास्त गर्दी आहे, त्यामुळे आम्ही मुखदर्शनाला लाईन लावली आता। खूप जास्त गर्दी आहे, त्यामुळे मुखदर्शन करून आम्हाला ॲक्च्युली दुसरीकडे जायचं आहे। गणपतीच्या या रूपाला सिद्धिविनायक म्हणतात, जो सिद्धी देणारा आणि कार्य सिद्धीस नेणारा आहे। या मंदिरातील गणपतीची मूर्ती उजव्या सोंडीची आहे। ती अत्यंत शुभ मानली जाते आणि सिद्धपीठ म्हणून ओळखली जाते। असे मानले जाते की जो कोणी शुद्ध मनाने आणि प्रामाणिकपणे प्रार्थना करतो त्याच्या इच्छा सिद्धिविनायक पूर्ण करतात। दर्शन झालं आमचं बाप्पाचं। गर्दी खूप होती, कारण की सॅटर्डे आणि संडे असल्यामुळे ना गर्दी खूप असते या ठिकाणी। तर तुम्ही पण सॅटर्डे संडे येणं टाळा इथे, जेणेकरून तुम्हाला बाप्पाच्या जवळ जाऊन एकदम आरामात दर्शन घेता येईल। तर या व्हिडिओला नक्की आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि भेटू लवकरच पुढल्या व्हिडिओमध्ये।